नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी स्वातीज बेकिंग वर्ल्डमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे की हायटेड केक, टॉल केक कसे बनवायचे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टॉल केकसाठी मी इथे 2 बेस तयार करून घेतलेले आहे. ते हाफ केजीचे आहे आणि हाफ केजीचा जो टीन असते आपला राऊंड शेपचा, त्यात मी ते बेक करून घेतलेले आहे. हा आहे आपला हाफ केजीचा टीन. यामध्ये मी 2 वेळा बेक करून घेतलेला आहे. तर हाफ केजीसाठी आपण 3 लेअर करून घेत असतो. तर हा 1 केजीचा केक आहे आणि टॉल आहे म्हणून आपण याच्या 6 लेअर करून घेऊया. तर अशा प्रकारे मी चाकूच्या सहाय्याने याच्या 6 लेअर करून घेत आहे. जेव्हा आपल्याला असा टॉल केक बनवायचा असेल आणि आपल्याकडे भांडं अवेलेबल नसेल तर काही हरकत नाही, आपण असा हाफ केजीच्या टीनमध्ये 2 वेळा बेक करून पण त्याला टॉल केक बनवू शकतो. तर अशा सुरीच्या सहाय्याने मी या एका बेसच्या 3 लेअर करून घेतलेले आहे आणि तसेच आपण आता दुसऱ्या बेसच्या पण 3 लेअर करून घेऊया. तर अशा आपल्या 6 लेअर तयार आहे. तर आता आपण बघूया की क्रीम कसं तयार करायचं. तर क्रीम तयार करण्यासाठी मी इथे ट्रोपोलाइट क्रीम घेतलं आहे. ट्रोपोलाइटचं प्रीमियम क्रीम घेतलं आहे आणि आपल्याला क्रीम एकदम चिल्ड आणि लिक्विड फॉर्ममध्ये हवं आहे. तर जेव्हा पण आपण केक करायला घेतो त्याच्या 3-4 तास आधी तरी आपल्याला व्हिप क्रीमचा डबा हा फ्रीजमध्ये काढून ठेवायचा आहे. त्याने काय होईल, जे आपलं व्हिप क्रीम एकदम घट्ट असेल तर ते लिक्विड फॉर्ममध्ये येईल आणि आपल्याला असंच लिक्विड फॉर्ममध्ये क्रीम आपल्याला बीट करायचं आहे. कधी कधी काय होतं ना, आपल्याला केक करायचा आहे किंवा ऑर्डर आहे ही वेळेवर येते, तर मग आपल्याला क्रीमचा डबा काढून ठेवायला असं 3-4 तास आधी वेळ मिळत नाही. तेव्हा आपल्याला जेवढं क्रीम हवं आहे तेवढं एका बाउलमध्ये काढून घ्यायचं घट्टच आणि मग त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं, जेणेकरून त्याची क्वांटिटी कमी होईल आणि ते लवकर लिक्विड फॉर्ममध्ये येईल. बऱ्याच मैत्रिणींना असा प्रॉब्लेम होतो की त्यांचं क्रीम व्यवस्थित बीट होत नाही आणि बीट जरी झालं तरी ते लवकर मेल्ट होते, स्टेबल राहत नाही. तर त्यांनी जर अशा ह्या सर्व टिप्स बारकाईने पाडल्या तर त्यांचं क्रीम एकदम परफेक्ट होईल आणि स्टेबल पण राहील आणि मेल्ट पण होणार नाही. तर हे बघा, आपलं क्रीम असं परफेक्ट इथे बीट झालेलं आहे. तर अशाच प्रकारे बारीक टिप्स सहित एक व्हिप क्रीमचा फुल व्हिडिओ मी बनवणार आणि तुमच्यासोबत नक्की शेअर करणार. चला तर मग आता आपण केक बनवायला सुरुवात करूया. तर हा केक मला पायनॅपल फ्लेवरमध्ये करायचा होता आणि त्यासाठी मी डायरेक्ट टर्नटेबलवर केक न बनवता मी बेस घेतलेला आहे आणि त्यावरच, कारण की आपला हा केक हायटेड आहे आणि उचलायला थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणून मी डायरेक्ट बेसवरच केक बनवणार आहे. तर मी येथे लेअर घेतलेली आहे एक मधली आणि त्याला जे आपलं क्रश आहे ते थोडं पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि त्याने मी याला सोफ केलेलं आहे. नंतर पायपिंग बॅगमध्येच मी क्रीम भरून लेअरच्या वर क्रीम लावून घेत आहे. तर पायपिंग बॅगने क्रीम लावून घेतल्यावर मी इथे पॅलेट नाईफने त्याला व्यवस्थित सर्वीकडे पसरवून घेत आहे. नंतर त्यावर आपल्याला एक क्रशची लेअर द्यायची आहे आणि त्याला पण मी व्यवस्थित सर्व साईडने पसरवून घेत आहे. त्याच्यानंतर मी एक जी सर्वात वरची टॉप लेअर असते तर त्याचा जो डोम शेप असतो तो खालच्या साईडने करून आपल्याला ती उलट्या साईडने ठेवायची आहे. तर त्यावर पण मी सोप केलेलं आहे आणि त्यानंतर मी त्याला क्रीम लावून घेत आहे पायपिंग बॅगने. तुम्ही हवं तर स्पॅच्युलाने पण लावून घेऊ शकता आणि पायपिंग बॅगने पण लावून घेऊ शकता. तर नंतर आपल्याला ते पॅलेट नाईफच्या सहाय्याने व्यवस्थित सर्व पसरून घ्यायचं आहे. आणि ही बघा, आता आपली ही लेअर थोडी हलताना तुम्हाला दिसत आहे. तर ती का हलत आहे, कारण की आता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे आणि क्रीम पटकन बाहेर मेल्ट होते, तर त्यामुळे आपली लेअर जी आहे थोडी हलत आहे. तर काही प्रॉब्लेम नाही, आपण त्या केकला सर्व लेअरिंग झाल्यावर थोडं फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलं तर आपला केक व्यवस्थित सेट होईल. आपल्याला पुन्हा त्या लेअरवर क्रश टाकून घ्यायचं आहे आणि त्याला सर्व साईडने व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. नंतर आपण आणखी एक लेअर ठेवूया. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व लेअर ठेवून आपल्या 6 लेअर झालेले आहे. तर सर्व लेअर आपल्याला ठेवून त्यावर क्रीम आणि त्यावर क्रशची लेअर देऊन पूर्ण केक क्रमकोट करून ठेवायचा आहे आणि थोडा वेळ तरी त्याला फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवायचं आहे. तर पुन्हा आपल्याला ते क्रीम सर्व साईडने व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि त्यावर पुन्हा एक क्रशची लेअर द्यायची आहे. तर इथे मी क्रीम लावून घेतलेलं आहे आणि त्याला पॅलेट नाईफच्या सहाय्याने आपल्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि साईडने पण आपल्याला व्यवस्थित कवर करायचं आहे. आपण सुरुवातपासून जर केकला व्यवस्थित आकार दिला तर आपला केकचा आकार हा बिघडत नाही आणि तो व्यवस्थित राऊंड शेपमध्ये दिसतो. तर अशा प्रकारे मी त्यावर पुन्हा क्रश टाकलेला आहे आणि पुन्हा लेअर टाकलेली आहे. आता आपल्या ह्या 5 लेअर झालेल्या आहे. आपली आणखी एक लेअर बाकी आहे. यावर पण मी क्रीम टाकून घेतलेलं आहे आणि 6वी लेअर आपली ठेवून दिलेली आहे. तर आता मी क्रॅपरच्या सहाय्याने याला म्हणजे साईडने त्याला फिनिशिंग देत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला वरून थोडं क्रीम लावून घ्यायचं आहे. वरून पहिले सोप करून घ्यायचं आहे आणि जिथे आपल्याला क्रीम थोडं कमी वाटते तिथं आपण लावू शकतो. तर अशा प्रकारे मी वरून पूर्ण सोप केलेलं आहे पाण्याने आणि वरून थोडं क्रीम मी लावून घेत आहे, जेणेकरून आपला केक हा क्रमकोट होईल आणि त्याला मी मग अर्ध्या घंट्यासाठी तरी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे सेट व्हायला. त्यानंतर आपण याला करूया फायनल फिनिशिंग. जेव्हा आपण असे हायटेड केक बनवतो तेव्हा आपल्याला त्याला फ्रीजमध्ये अर्ध्या तासासाठी तरी सेट करायचंच असते.
नॉर्मल केकला क्रम कोट करून फ्रीजमध्ये सेट केलं नाही तरी चालेल. आणि नंतर मी व्हाईट क्रीमने याला पूर्ण कव्हर करून घेतलेला आहे. तर तो व्हिडिओ माझ्याकडून मिस झालेला आहे. तर मी पायपिंग बॅगने सर्व साईडने क्रीम लावून तर आता हा आपला केक फायनल फिनिशिंग होऊन तयार आहे. तर आता मी इथे काय केलं आहे, 3 कलर घेतलेले आहे, येल्लो, पिंक आणि ब्ल्यू. कारण की हा केक मला युनिकॉर्न थीममध्ये बनवायचा होता टॉपर लावून. तर मी इथे प्लेटमध्ये थोडंसं येल्लो क्रीम करून घेतलेलं आहे आणि तेच मी इथे थोडं थोडं सर्व साईडने लावून घेत आहे. पॅलेट नाईफच्या साहाय्यानेच मी त्याला थोडं पसरवून घेत आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही पायपिंग बॅगमध्ये भरूनसुद्धा क्रीम लावून घेऊ शकता. तर यानंतर मला ब्ल्यू शेड द्यायचा आहे. तर तो मी ब्ल्यू शेड पण जसा मी येलो सर्व साईडने लावून घेतलेला आहे तसा मी ब्ल्यू शेड पण लावून घेत आहे. आपल्याला जेव्हा आपण येलो क्रीम लावलेला आहे तेव्हा त्यानंतर आपल्याला क्रॅपर फिरवायचं नाही. क्रॅपर आपल्याला एकदम लास्टमध्ये आपले सर्व 3ही कलर लावून झाले तेव्हा आपल्याला क्रॅपर फिरवायचं आहे. तर मी पहिले येलो कलर लावून घेतलेला आहे, आता ब्ल्यू लावून घेतला, आता मला पिंक लावायचं आहे. तर मी पिंक लावून घेत आहे. तुम्ही कलर तुमच्या म्हणजे तुम्हाला जसे आवडेल तसे तुम्ही यूज करू शकता, वापरू शकता, तुम्हाला कोणते कलर आवडतात. तर मी हे 3 कलर लावून घेतलेलं आहे आणि वर जे एक्स्ट्रा क्रीम आलेलं आहे ते मी काढून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला इथे क्रॅपर फिरवून क्रीमला व्यवस्थित सेट करायचं आहे आणि फायनल फिनिशिंग आपल्याला केकला द्यायची आहे. तर आपल्याला क्रॅपर अलगद फिरवायचं आहे. आपल्याला जास्त दाबून वगैरे क्रॅपर फिरवायचं नाही, जेणेकरून आपले केकचे जे क्रीम आपण लावलेले आहे ते मिक्स होऊ नये म्हणून. तर मी इथे लायनिंगचं क्रॅपर पण इथे फिरवून घेत आहे. त्याने पण केकला छान लुक येतो. तर हा आपला केक पूर्ण म्हणजे फिनिशिंग देऊन तयार झालेला आहे. आता वरच्या साईडने जे पण एक्स्ट्रा क्रीम आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण कोणताही टॉल केक हा बनवू शकतो. खूप जणांना प्रश्न पडतो की टॉल केक कसा बनवायचा. तर तो आपल्याला 1 किलोचा 2 किलोचा बनवायचा असेल तर आपण 1 किलोच्या भांड्यात टॉल बनवू शकतो 2 किलोपर्यंत. किंवा आता हा मी 1 किलोचा बनवलेला आहे तो हाफ KGच्यामध्ये 2दा बेक करून बनवू शकतो. तर आता हे माझ्याकडे काही टॉपर्स आहेत ते मी इथे लावून घेत आहे. तर हा युनिकॉर्न थीममध्ये केक आहे. तर मी त्याला अशा प्रकारे टॉपर लावून घेत आहे. जिथे जिथे मला छान वाटत आहे तिथे तिथे मी त्याला लावून घेते. मी त्याला टूथपिक अटॅच केलेले आहे. जे स्टार आहेत ते साईडने पण लावून घ्यायचे आहेत आणि हॅपी बर्थडेचा टॅग हा मी वर लावून घेतलेला आहे आणि तो मला थोडा छोटा वाटत होता म्हणून मी त्याला पण टूथपिक अटॅच केलेली आहे, जेणेकरून त्याची हाईट उंच येईल. आणि साईडने पण मला इथे स्टार लावून घ्यायचे आहे. तर मी इथे स्टार लावून घेत आहे आणि थोडं मग नंतर आपण याला स्प्रिंकल्सने डेकोरेट करून घेऊया. आणि नंतर मी इथे खालच्या साईडने जे पण माझ्याकडे येल्लो, ब्ल्यू आणि पिंक क्रीम होतं ती मी एका पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलेलं आहे आणि एक बारीक छोटं नोझल घेतलेलं आहे आणि त्याने मी इथे आउटलाईन करून घेत आहे. तर ही आउटलाईन पण आपली रेनबो थीमची आलेली आहे. जसे की थोडा कलर लाईट आलेला आहे, कुठे डार्क आलेला आहे, पिंक आलेला आहे, येलो आलेला आहे. तर अशी आपली ती आउटलाईन या केकला सूट झालेली आहे. तर हा आहे आपल्या केकचा फायनल लुक. तर हा केक 1 KGमध्ये होता आणि या केकचं मी लास्टमध्ये वजन पण करून दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये. या केकची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. अशाच नवनवीन डिझाईनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा. धन्यवाद.